बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे लेखिका डॉक्टर मीना सुर्वे लिखित कादंबरी ठिगळ. प्रकरण 17. तानाजीचं घर आलं. त्याच्या दारात आक्रोश आसमंताला भिडला होता. तिथल्या साऱ्या परिसरावर रडण्याचा आवाज अधिराज्य गाजवत होता. माणसांनी जागा बघून बैलगाड्या सोडल्या. बायकांनी लक्ष्मीला धरून खाली उतरली आणि तिला तानाजीच्या घरात नेऊन एका कोपऱ्यात बसवलं. तसं सासू उठली आणि रडतच तिच्या पुढं हातवार करून बोलू लागली. पांढऱ्या पायाची माझ्या पोराला खाल्लीस. तुझ्या पायगुणानंच माझं पोर मेलं. असं म्हणून रत्नीनं हाणून बडवून घेतलं. साऱ्या बाया तिला अडवत होत्या, पण रत्नी ऐकायला तयार नव्हती. लक्ष्मी मूकबधीर झाली होती. लक्ष्मीच्या माहेरच्या बायका रत्नीला म्हणत होत्या, अहो पाहुणी बाई, असं काय बोलतायसा? त्यात लेकराची काय चूक आहे? तशी रत्नी भडकली आणि तिच्या वाचतनं अंगार बाहेर पडू लागलं. एवढा नवरा मेलाय तर टवळीच्या डोळ्यात पाण्याचा टिपूस आहे काय बघा. माझ्या पोरला गिळून मगरी गत कशी निपचित बसली, दिसना व्हय तुम्हासनी? असं बोलून रत्नी ऊर बडवून घेऊ लागली. लक्ष्मी रडत नाही ते बघून जमलेल्या बाया तिच्याविषयी भलतं सलतं बोलू लागल्या. बकुळीनं ते ऐकून लक्ष्मीला जवळ घेतलं आणि तिच्या कानात जीव तोडून सांगू लागली, अगे लक्ष्ये, तुझा नवरा मेलाय. भानावर ये, तुझा नवरा मेलाय. लक्ष्ये, तुझ्या डोळ्यांचं पाणी कसं काय आटलंय? जरा तरी डोळ्यातलं पाणी सांड. बायका नाही नाही त्यो आरत काढत्यात. भये रड रड लक्ष्य रड. पण लक्ष्मीला ना बकुळी काय बोलते ते कळत होतं, ना रत्नीच्या शिव्या शाप समजत होत्या. ती फक्त पुढं असलेल्या पांढऱ्या मातीच्या भिंताळाकडे निर्विकार नजरेनं आणि निस्तेज चेहऱ्यानं एकटक बघत होती. आता रात झाली. आजूबाजूच्या बायांनी रत्नीच्या घरात जेवण आणली, पण कुणीच काय खाल्लं नाही का पिल्लं नाही. सारी रातभर जागीच होती. लक्ष्मीचं डोळं सताड उघडं होतं. तिची पापणी लवता लावली नाही. पहाट झाली. मुंबईवरनं ॲम्ब्युलन्समधनं तानाजीचं प्रेत आलं. ते दारात उतरलं. तानाजीच्या कुटुंबाच्या आक्रोशानं आभाळ फाटलं. फोंडीत स्फोट झाल्यानं तानाजीचं शरीर छिन्न विछिन्न झालं होतं. त्याचा चेहरा ओळखत नव्हता. भावकीतल्या बायकांनी रत्नीला लक्ष्मीला प्रेताजवळ आणलं. रत्नी ऊर बडवून रडू लागली. लक्ष्मीला प्रेताजवळ बसवली. भावकीतल्या बाईनं तिचं कुंकू पुसलं आणि मळ्यावर तिच्या हातातला चुडा फोडला. गळ्यातलं मंगळसूत्र तोडलं. तसं जमलेल्या बाया हुंदक्यानं दाटल्या आणि धाय मकलून रडू लागल्या. पण लक्ष्मीचं डोळं कोरडंच होतं. ती शून्य नजरेनं सारं पाहत होती. तिची नजर एकही गोष्ट टिपत नव्हती. तिच्या मंगळसूत्रातला एक मणी तान्याच्या डोळ्यात घाला. एक जण म्हटला. मणी घालायला त्याचा डोळा शाबूत नव्हता. शेवटी एकानं तो मणी प्रेतावर ठेवला आणि प्रेत उचललं. तान्यानं मातीचा निवद शिवला नाही, म्हणून रत्नीनं लक्ष्मीच्या नावानं शिमगा केला. तानाजीची माती झाल्यावर लक्ष्मी पारूला तिथंच ठेवून श्रीपती गावाकडे परत आला. श्रीपतीच्या संसाराच्या वेलीवर उमललेलं लक्ष्मी हे एकमेव फूल होतं. तेच चुकलेलं पाहून श्रीपतीचं हृदय क्षणाक्षणाला तुटत होतं. पाहुण्याच्या घरात साऱ्याने राहून काय करायचं म्हणून तो घरला आला होता, पण त्याला लक्ष्मीच्या काळजीनं जमीन थारच खाऊ देत नव्हती. शेजारचा पांडू कांचनपूरला त्याच्या लेकीकडे निघाला होता. पांडवाच्या लेकीचं घर बायजाच्या शेजारीच होतं. त्याच्याकडनं श्रीपतीनं तानाजीचा सांगावा बायजाला धाडला. 2 रोजानं जावयाचं दिवस आहे तेव्हा उद्या ये, असं बी सांगायला सांगितलं. बायजाला ऐकून धक्काच बसला. तिनं ही वार्ता भीमाला सांगितली. दोघं बी निरोपानं हवालदिल झाले. किती गुणाची पोर आहे लक्ष्मी. आपल्या पडत्या काळात लक्ष्मीनं सारी मदत केली,
पुरीच्या नशिबाला काय आलं म्हणायचं. असं म्हणून भीमानं धोत्राच्या सोग्यानं डोळं पुसलं. बायजा मात्र मुक्यानंच रडत होती. तिच्या भावना व्यक्त करण्यासाठी बायजाकडे शब्दच नव्हते. तानाजीचा दिवस 2 रोजावर हाईत म्हटल्यावर बायजा आणि भीमा पांडवाच्या बैलगाडीतनं श्रीपतीकडे आले. श्रीपतीनं भीमाच्यानं बायजाच्या गळ्यात पडून त्याच्या भावनांना अश्रूंच्या रूपानं वाट करून दिली. तानाजीच्या दिवसाला बायजा, भीमा, श्रीपती यांच्यासोबत पुन्हा सारी गल्लीतली माणसं गेली. लक्ष्मीचं सुनं सुनं रूप बघून बायजाचं हृदय हेलावलं. लक्ष्मीला तिनं पोटासंग धरली, पण लक्ष्मीनं मुका चू केलं नाही. दगडाच्या मूर्तीसारखी ती निश्चल होती. बायजाला तिच्या मिठीत लक्ष्मीचा नेहमीचा उबदारपणा जाणवला नाही. तिने लक्ष्मीला भिंतीला टेकवलं. तिच्या भुंड्या कपाळावरनं आणि निस्तेज गालावरनं हात फिरवला, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. आज 12-13 दिवस झालं होतं. लक्ष्मीनं नीट खाल्लं पिल्लं नव्हतं. पारी जे चारल तेच ती पाण्याच्या घोटाबरोबर गिळत होती. सारं पाहून बायजाचा जीव हेलावला आणि मनातच म्हटली, तरी मी दादाला सांगत होते अजून 1-2 वर्ष जाऊ देत, पोर मोठी होऊ देत, पण त्यानं काय माझं ऐकलं नाही. तो तरी काय करेल. म्हणतात ना मग, सटवीचा लेखा आणि कुणा नाही चुका. तिच्या दैवात जसं होतं तसं घडलं म्हणायचं. तानाजीचा दिवस आला. तान्यानं दिवसाचा बी निवद शिवला नाही. रत्नीनं पुन्हा एकदा त्याचा राग लक्ष्मीवर काढला. जेवणं झाली आणि साऱ्या माणसांची बैठक बसली. बैठकीचा विषय होता, आता लक्ष्मीचं काय करायचं. माणसं आपापली मतं मांडीत होती. रत्नीच्या नवऱ्यानं म्हणजे दामाजीनं रत्नीला ताकीद दिली होती, बैठकीत येऊन तू काय बी बोलायचं नाहीस. पण गप्प बसेल ती रत्नी कुठली. ती भिताडाच्या आडानं सोप्यात बसल्या माणसांचं बोलणं ऐकत होती. पोरीची जात आहे दामाजी. एकदाचा अक्षताचा बट्टा लागलाय म्हटल्यावर तिच्या जगण्याला आता काय अर्थ उरलेला नाही. तवा 4 दिवस तिच्या बाकडं धाड आणि पुन्हा घेऊन ये. सांभाळ तिला तुझ्या पुरीसारखा था. एक जाणता म्हातारा बोलला. ते ऐकल्यावर रत्नी चवताळी. तिला त्या म्हाताराला चावू का फाडू असं झालं होतं. तशीच रत्नी सोप्यात आली आणि म्हणाली, अरे दादा, काय बोलतायचा. या पांढऱ्या पायाच्या अवदसीला म्या घरात ठेवून घ्यायची नाही आता. माझ्या सोन्यासारख्या पोरला गिळलंय तिनं. असली धामीन घरात पाळण्यापरास एखादं जादा जनावर पाळल्याला बरं. इक हाय इक ही टवळी इक. तवा तिला तिच्या आईबाबरोबर लागली धाडणार आहे मी कायमची. बोलताना रत्नीचं डोळं आग वकत होतं. बायजानं व पारीनं ते ऐकलं. त्यांचं हृदय पिळवटून निघालं. शेवटी लक्ष्मीला आईबाबरोबर धाडायचं निश्चित झालं. दुसऱ्या दिवशी तोंड गोड करून साऱ्या पाहुण्या पयांनी निरोप घेतला. श्रीपती लक्ष्मीला घेऊन जायला निघाला. रत्नीनं साऱ्यांच्या पुढ्यातच सांगून टाकलं, माझ्या दाराघरातला एक बी मातीचा कण या कैदासनीला मिळायचा नाही. तवा या अवदेशाचं काळं तोंड परत इकडं कवा चाललं नाही पाहिजे पाहुणं. असं म्हणून रत्नीनं त्यांच्या तोंडावर खाडकन दार आपटलं. सारेजण लक्ष्मीला घेऊन कांचनपूरला आले. बायजा आणि भीमा रातच्या रात श्रीपतीकडे राहिली, पण नेहमीप्रमाणे गप्पा रंगल्या नाहीत. घरात 4-5 माणसं असून सुद्धा भयान शांतता पसरली होती. लक्ष्मी तर आल्यापासून गाय वासराजवळ जाऊन बसली होती. तिन्ही सांज झाली तरी ती जागची हल्ली नाही का देवाला तेलवात केली नाही. गोट्यातल्या भिताळात वाढ वडिलांना पुजलेल्या दगडाकडे नुसतीच एकटक बघत होती. ती जणू म्हणत होती, काय लिहिलं होतंस देवा माझ्या तू भाळी. उमलण्या आधीच गेली कोमेजून कळी. लक्ष्मीची स्थिती विमनस्क झाली होती. जिवंतपणीच ती मरण यातना भोगत होती. पोरीची अवस्था बघून आईबाची लाही लाही होत होती. रात दिस लक्ष्मीचं मन विवळत आणि कन्हत होतं. पोरीचं आक्रीत झालंय असं समाज मन म्हणत होतं. बायजा आणि भीमा सकाळ उठून कांचनपूरला गेली. श्रीपतीनं लक्ष्मीला शहरातल्या डॉक्टरांना दाखवलं. ते म्हणाले, लक्ष्मीच्या मनावर
आणि हृदयावर मोठा आघात झाला आहे. तिच्या मनावरचं ओझं हलकं होणं आवश्यक आहे. ती मोठ्यानं हसली किंवा रडली पाहिजे, तरच ती मनाच्या अचल स्थितीतून बाहेर येईल. कितीतरी दिवस ती झोपली नव्हती. डॉक्टरनी 4 दिवस तिला दवाखान्यात ठेवून घेतलं. तिच्यावर योग्य उपचार केले. लक्ष्मीला तिच्या मानसिक स्थितीला अनुसरून काही फिल्म्स दाखवल्या आणि त्या पाहत असताना तिच्या दुःखाला वाचा फुटली. त्यातलं दुःख दृश्य पाहताना लक्ष्मी हंबरडा फोडून रडू लागली. बंदिस्त आणि भावनारहीन झालेलं तिचं मन आता भावनांना प्रतिसाद देऊ लागलं आणि डॉक्टरांना दगड बनलेल्या देहाला जिवंत बनवण्यात यश आलं. हळूहळू लक्ष्मीची शारीरिक व मानसिक स्थिती सुधारू लागली, पण ती स्वतःच्याच विश्वास असायची. श्रीपती व पारूबरोबर मोजकच बोलायची, तेही गरज असेल तरच. गाय, वासरू आणि तिनं लावलेली फुलझाडं हेच लक्ष्मीचं विश्व बनलं होतं. आता माणसांचा तिला आता तिटकारा येत होता. जगातल्या कोणत्याही बाई किंवा माणसावर तिचा विश्वास राहिला नव्हता. माणसं मग ती रक्ताची असू द्यात किंवा जोडलेली, त्यांच्याविषयी लक्ष्मीचं मनच मेलं होतं. इकडं बायजा आणि भीम्याचं मन लक्ष्मीबद्दल काही दिवस हुरहुरलं, पण आता त्या दोघांना किसना येण्याचे वेध लागले. दिवाळी 15 दिवसावर आली होती. किसना पुण्याला गेल्यापासून पहिल्यांदाच कांचनपूरला येणार होता. बायजा आता दिवस मोजत होती. पोरगे येणार म्हणून ती मिळेल त्या इळेला घरादाराची स्वच्छता करायची. भीमा आता बरा झाला होता. तो तिला कामात मदत करायचा. दोघांच्या किसनाबद्दलच्या गप्पा रंगायच्या. किसनाला पण कधी एकदा आईबाला भेटतोय असं झालं होतं. किसनानं त्यांच्या शिक्षकांनी पाठवलेलं पैसं साठवलं होतं. त्यानं गावाकडे यायच्या आधी पुण्यातील नामांकित दुकानातून आईसाठी भरपूर मोठ्या काटाची 2 लुगडी घेतली. बासाठी 2 जोड धोतर, सदरा, पंड्या खरेदी केल्या. भरपूर मिठाई घेतली. आता त्याच्याकडे शिक्षकांनी पाठवलेल्या पैशाबरोबर स्कॉलरशिपचं पण पैसं होतं. किसनाचा कॉलेजमध्ये घेतल्या जाणाऱ्या स्पर्धेत प्रथम क्रमांक आला होता. त्यामुळं बक्षिसांची रक्कम मिळायची. किसनानं सारे पैसे पाठवले. त्यातला 1ही रुपया स्वतःसाठी खर्चला नाही. येताना साठलेले पैसे आईला देऊन यायचं असंच त्यानं ठरवलं होतं. किसना रोज दिवस मोजत होता. ध्येयात त्याचं मन गुंतलं होतं. किसनाचं ध्येय आज साकार होणार होतं, कारण गावाकडे जाण्याचा दिवस उजाडला होता. पुण्यातल्या प्राध्यापकांचा, मित्रांचा निरोप घेऊन किसना कांचनपूरला निघाला. त्याचे काही मित्र किसनाला निरोप देण्यासाठी स्टँडवर आले होते. ते त्याला क्रिश म्हणत होते. आज किसनाला जगातला सर्वात भाग्यवान व्यक्ती असल्याचा भास होत होता, कारण तो त्याच्या विश्वाला भेटायला निघाला होता. त्याचं विश्व होतं बायजा आणि भीमा. किसना 15 दिवसांसाठी गावाकडे निघाला होता. क्रिश, लवकर या, त्याचे मित्र सांगत होते. प्लॅटफॉर्मला लागणाऱ्या प्रत्येक गाडीकडे किसना धावत होता. अरे क्रिश, याच 21 नंबरच्या प्लॅटफॉर्मला तुझी गाडी लागते, उगाच कशाला इतर प्लॅटफॉर्मकडे धावतोयस, अनिल म्हटला. किसनानं स्मित हास्य केलं. तो काहीच बोलला नाही. खरं तर किसनाला आता साऱ्याच गाड्यांचा बोर्ड पुणे कांचनपूर असा दिसत होता. ST स्टँडवर तर हमखास असं होतं, आपण ज्या गावाला जाणार असतो त्या गावाची गाडी सोडून इतर गाड्या भराभर येत असतात आणि आपली गाडी ठरल्या वेळेत कधीच येत नाही. ती उशिराच येते, पण शेवटी आपला संयम जिंकतो. किसनाचं पण असंच झालं होतं. STची वाट पाहत किसना आणि त्याचे मित्र ताटकळत उभे होते. इतक्यात भीक मागणारी लहान थोर माणसं किसना व त्याच्या मित्राजवळ हात पसरून उभी राहिली. किसनाचे सारेच मित्र पैशाने खूप श्रीमंत होते. तो ज्या कॉलेजात शिकत होता तिथं गरिबाचं ठिगळ पोचत नव्हतं. सारी मंत्र्या संत्र्याची, बड्या उद्योजकांची पोरं. खिशात ढीगभर नोटा असून सुद्धा किसनाचा एकही मित्र 5-10 रुपयाची नोट भिकाऱ्यांच्या हातात ठेवत नव्हता. किसना मात्र आवर्जून प्रत्येकाला 5-10 रुपये देत होता. प्रसंगी त्याचे मित्र भिकाऱ्यावर 4 शब्द खर्च करून त्यांचे टिंगलटवाळी करून स्वतःचं मनोरंजन करीत होते. असं करताना किसना त्यांना हटकत होता. अरे, असं करू नका, माणसंच आहेत ती, असं किसना मित्रांना म्हणायचा. अरे क्रिश, माणसंच आहेत ती, पण आपल्यासारखी नाहीत.
श्रीमंतीचा माज असली पोरं असं म्हणून एकमेकांना टाळ्या देऊन हसत होती. एवढ्यात 2 भिकारी किसनाजवळ आले आणि पैसे मागू लागले. किसनाजवळचे सुट्टे पैसे आता संपले होते म्हणून त्यानं खिशातून 20 रुपयाची नोट काढली आणि एका भिकाऱ्याला दिली. दुसऱ्या भिकाऱ्याला देण्यासाठी त्यानं खिशात हात घातला. तोवर ज्याला पैसे मिळाले होते तो भिकारी म्हटला, असू द्या साहेब, मी याला 10 रुपये देतो. असं म्हणून त्या भिकाऱ्यानं स्वतःच्या ताटलीत 10 रुपये दुसऱ्या भिकाऱ्याला दिले. या प्रसंगानं किसना हे लावला. त्याचे मित्र भिकाऱ्याची श्रीमंती पाहतच राहिले. भिकाऱ्याच्या श्रीमंतीपुढे किसनाच्या मित्रांची श्रीमंती फिकी पडली होती. आता एकदाची पुणे कांचनपूर गाडी आली. किसनासहित साऱ्याने एकच जल्लोष केला. त्याचे सारे मित्र खिडकीकडेला येऊन थांबले. गाडी सुरू झाली. थोड्याच अवधीत गाडीनं वाऱ्याचा वेग घेतला. किसनाच्या मनाच्या वेगानं वाऱ्याच्या वेगाला कधीच मागं टाकलं होतं. ते कांचनपुरात जाऊन आईच्या कुशीत विसावलं होतं. किसना सुखस्वप्नात दंग होता. वाट भरकन वसरत होती. गावच्या गाव भरारा मागं पडत होतंय. गाडी कांचनपूर स्टेशनला आली. किसनाची आई व त्याचे मित्र गाडी पोचायच्या आधी तासभर स्टँडवर आले होते. ऑफिसमधून पुणे कांचनपूर गाडी 11 नंबर फलाटाला आल्याचं घोषित केलं. तसं बायजा लेकराला भेटला अधीर झाली. ती इकडं तिकडं सैरभैर पळू लागली. किसनाच्या मित्रांनी बायजाचा हात पकडला व सारे गाडीजवळ आले. कंडक्टरनं त्यांना मागं सरकून उभं राहायला सांगितलं, पण बायजाला धीर धरवत नव्हता. ती एसटीच्या दाराजवळ जाऊन उभी राहिली. तिचं कान आई ही हाक ऐकण्यासाठी तरसले होते. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.